हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर सकाळी 10 ते 4 या वेळेत आयोजन महिला आयोगाच्या राष्ट्रीय अध्यक्ष रेखा शर्मा यांची उपस्थिती, भारतीय स्त्री शक्तीच्या राष्ट्रीय प्रमुख माधुरी साखळकर यांचे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे। सोलापूर जिल्ह्यातील सुमारे 3000 महिलांचे आदिशक्ती महिला संमेलन रविवार दिनांक 17 डिसेंबर रोजी येथील हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर होत आहे। महिलांनी एकत्रित येऊन विचार करावा, मातृशक्तीचा आदर करत एक विचाराने काम करता यावे यासाठी या संमेलनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संयोजिका गायत्री सुमंत, देवयानी देशमुख, अश्विनी चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली। या पत्रकार परिषदेत संयोजिका गायत्री सुमंत सह संयोजिका देवयानी देशमुख, संयोजिका सोलापूर जिल्हा अश्विनी चव्हाण सह संयोजिका गौरीताई आंबडेकर, अपर्णा महाशब्दे, मंजुषा मुडके यांची उपस्थिती होती। आदिशक्ती महिला संमेलनाची संयोजिका म्हणून माझ्यावरती जबाबदारी दिलेली आहे। हे संमेलन संपूर्ण भारतभर प्रत्येक प्रांतामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे अशा प्रकारचं संमेलन होत आहे। मातृशक्तीचा जागर करायचा असं म्हणून ही संमेलनं आम्ही सगळीकडे घेत आहोत। या संमेलनाचं आयोजन अखिल भारतीय महिला समन्वय समितीने केलेलं आहे। त्यांच्या मार्फतच सोलापूरमध्ये हे संमेलन या रविवारी 17 डिसेंबरला सकाळी 10 ते 4 या कालावधीमध्ये हरिभाई देवकरणच्या मोठ्या प्रांगणामध्ये याचं आयोजन केलेलं आहे। या महिला संमेलनाचा मुख्य उद्देशच असा आहे की आजपर्यंत स्त्रिया आपल्याकडे उच्च कोटीची कामं करत होत्याच, म्हणजे ऋषींच्या बरोबर ऋषी पत्नी सुद्धा, ऋषी जेव्हा भ्रमणाला जायचे तेव्हा सगळं गुरुकुल सांभाळायच्या किंवा परिसंवादामध्ये न्यायाधीशाचं काम करायच्या। जसं जिजामातांसारख्यांनी किंवा अहिल्या देवींसारख्यांनी, राणी लक्ष्मीसारख्यांनी राज्यकारभार पण सांभाळलेला आहे। तसं आताच्या स्त्रिया, आधुनिक स्त्रिया या काळातल्या जर आपण बघितल्या तर आज त्या शिक्षिका म्हणून काम करतात, उद्योजिका म्हणून काम करतात, संशोधक, डॉक्टर, नगरसेवक किंवा राजकारणामध्ये अशा विविध ठिकाणी त्या काम करतात। अगदी संरक्षणाचं सुद्धा काम त्या जबाबदारीने पार पडतात। आणि हे सगळं काम करत असताना त्यांना स्वतःचं कुटुंब तर सांभाळावं लागतंच, कारण कोणतीही